तिची होती. आता काय दूध गेले होत आपल्याला एकटाच आहे, जवळ सुद्धा सोबत सुद्धा कोणी नाही. त्याला काय वाटते? भीती वाटते. भीती वाटते ही त्याच्या शरीराला वाटते का मनाला? मनाला. बरोबर आहे, त्याच्या मनाला भीती वाटते. एखाद्या माणसानं काहीतरी वाईट बोललं, निंदा केली, दुःख वाटतं. मनाला का शरीराला? मनाला. एखाद्याला स्तुती केली, वा काय तुमचं काय काय देखणे हो तुम्ही, काय तुमचं रूप आहे, आनंद वाटतो. मनाला का शरीराला? मनाला. भय वाटणं, आनंद वाटणं, दुःख वाटणं, हे सगळे धर्म मनाचे आहे. हे जसं सगळे धर्म मनाचे आहेत, तसं लाज वाटणं एक धर्म सुद्धा मनाचा आहे. विठाला विठाला या मुद्द्याला आणखी थोडं स्पष्ट करतो. मन सगळ्याला आहे. मन गाईला आहे, मन बैलाला आहे, मन डुकराला आहे, मन सगळ्या प्राण्याला मन आहे. पण त्याच्यापैकी माणूसच एक असं आहे, त्याला मन घे आणि लाज घे. माणूसच एक असं. बघा, भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये माणसाकडे काही विशेष आहे. बघा काय काय विशेष आहे. माणसाचं शरीर उभं आहे, त्याला दोनच पाय आहेत. बाकीच्यांचं शरीर आडवं आहे, त्याला 4 पाय आहेत. माणसाकडे एवढं विशेष आहे, त्याला 2च पाय आहेत, पण तो उभा आहे. अजून काय विशेष आहे. देवानं काही अवतार घेताना माणसाचं जो रूप धारण केले, असे काही भगवंताचे अवतार आहेत. विशेष अवतार भगवंताचे झाले ते सगळे माणसाच्या आकाराचे भगवंतानं धारण केले. म्हणजे देवाला सुद्धा हे माणसाचं रूप आवडतं, हे त्याच्यामध्ये विशेष आहे. माणसाच्या जीवनामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये हे एक विशेष आहे. आणि त्याच्यामध्ये भगवंतानं बाकीच्यांना ते दिलं नाही, ते फक्त माणसाला दिलं. म्हणून माणसाला लाज आहे. लाज आहे म्हणून माणसाला कशावर? त्याला कपडे घालावे लागतात. बैलाला कपडे घालावे लागतात का? नाही घालावे लागत का? तर त्याला लाजेचा संबंध नाही. लाजेचा संबंध ज्याला आहे त्याला कपडे घालावे लागतात. ज्याच्यामुळे कपडे घालावे लागतात त्याला म्हणायचं लाज. विठाला विठाला घरी गेला की तिथं जायला नको. अशा घरी गेला माऊली काय झालं, आपल्या लातूरमध्ये महाळा कॉलनीच्या बाजूला एक सप्ताह होता. तिथं कालीचं कीर्तन होतं. माझं दिवस होते, रोहिणी नक्षत्र निघालेलं होतं आणि काल्याचं कीर्तन सुद्धा मी मोटरसायकल गेलो होतो आणि परत निघालो. रोहिणी नक्षत्र असल्यामुळं आणि आकाशात ढग धो पाऊस आला लगेच. आता जिथं पाऊस आला तिथंच गाडी उभा केली आहे. कोणाचं घर आहे का म्हणून एका घरी गेलो आणि बाहेरच्या वरचा दिला असं उभा होतो. ते घर होतं एका निम्न कर्म करणाऱ्या स्त्रीचं. आता त्यांचा व्यवसाय त्यांच्या घरी चालू होता, त्याच्यात आपला दोषी नाही आणि त्यांचाही दोषी नाही. पण त्या बाईनं मला पाहिलं आणि बाहेर आले आणि शिव्या द्यायला लागली. लाज वाटते का? बघा विचारता घरी यायला. ती काय म्हणते? लाज वाटते. म्हणजे तिथं जाण्यासाठी वाटते त्याला काय म्हणतात? लाज. आता माऊलीच्या भाषेत बोलतो, माऊलीच्याच भाषेत बोलतो. नाना चांडाळ मंदिरात आवडते भारी येत लाज होय जैशी उत्तमा तया. विठाला विठाला आणखी थोडं बोलतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं वर्णन केलंय. मुलगी जन्माला आली म्हणजे आई बापाला समाजात मोठं करतात
मुलगी वयात आली म्हणजे बाप योग्य असं वर बघतो आणि तिची सोयरी करून तिला सासरी नांदायला पाठवतो, बरोबर आहे. आणि ज्यावेळी मुलगी सासरी जाते त्यावेळी नाथांनी लिहिलंय बरं, मला माहित नाही, माता वर्गाला माहिती असेल. नाथ महाराजांनी भागवतात म्हणून बोलतो. नाथ महाराज असं म्हणतात की मुलगी ज्यावेळी सासरी जाते त्यावेळी मुलीची आई मुलीला सांगत असते की बाई चांगल्या घराने चालली बरं, सांभाळून राहा. कधी माणसातून जायचं असेल गरज पडली तर डोक्यावरून पदर घेत जा, डोक्यावरून पदर घेत जा. डोक्यावरून पदर घेण्याची लक्षणं काय आहे? तिचा संबंध लाजेशी आहे ना, तिचा संबंध लाजेशी आहे. याच्या पुढे सांगते आई, नाथ महाराजांनी असं लिहिले, निज कन्येशी शिकवी माता, लाज धरावी लोका देखता, एकांची मिळाल्या निजकांचा, लाज सर्वथा सांगा विठाला विठाला शूरवीर असलेला राजाचा राजपुत्र आहे आणि शत्रूला आक्रमण केलं म्हणून युद्ध करण्यासाठी गेला, पण शत्रूचं सैन्य बघून पळून माघारी आला. ही गोष्ट त्या राजपुत्राला लाज वाटली, त्याला म्हणतात लाज. ज्ञानोबा म्हणतात क्षेत्रिया रंगी पडून जाणे, एकूण साही लाजीरवाने, नातरी वैधव्य पाचारणे, महासतीचे विकाला विकाला विकाला